ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. माननीय यशवंतराव पाटील यांची प्रतिक्रिया. इयत्ता पहिलीमध्ये असलेल्या विद्यार्थ्याने टन 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 घंटी बजे या गाण्यावर प्रेक्षकांची मने जिंकली. हर्ष गायकवाड या चिमुकल्यांनी. KJ न्यूज इंडिया मराठीच्या या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नमस्कार, मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. लातूर जिल्ह्यातील देवणी येथील श्री गुरुलिंगेश्वर पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचालित श्री योगेश्वरी देवी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन 2026 अत्यंत दिमागदार व आनंदी वातावरणात पार पडले आहे. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य, गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाने व कला ऊर्जेने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते संस्थेचे संस्थापक माननीय यशवंतरावजी पाटील साहेब, संस्था चालक जनकराजजी जीवणे, व्यंकटजी बन महाराज, ज्येष्ठ समाजसेवक बसवराजजी गुरुबसप्पा पाटील, समाजसेवक अटल विश्वसजी धनुरे, नगरसेवक अमरदीप बोरे, संस्थेचे अध्यक्ष आदित्यजी पाटील, प्राचार्य राजकुमारजी हारके, प्राध्यापक शौकत शेख, बाळासाहेबजी शिंगाडे, अमरजी पाटील, मुख्याध्यापिका जयश्रीताई बनाळे, रामदास मलवाडे, सरोजा देवणीकर, शंकर पाटील, शिक्षक तुळशीराम सूर्यवंशी, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, LP रणदिवे, मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा सदस्य गजानन गायकवाड, शाळेतील सर्व स्टाफ व मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षणासोबत संस्कार, कला, शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारे असे स्नेहसंमेलन हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मोलाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे. स्नेहसंमेलनासाठी शाळेतील प्राचार्य सह सर्व कर्मचारी, स्टाफ, ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी, पालक, पुरुष, महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.